एका रेस्टॉरंटमध्ये एक झुरळ उडत उडत आलं आणि एका महिलेच्या हातावर जाऊन बसलं. त्या झुरळाला पाहताच ती महिला भयभीत झाली. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिचा तो आरडाओरडा पाहून इतर लोकही घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. या सगळ्या गोंधळात तिने हात झटकला. तिच्या हातावर बसलेलं ते झुरळ दुसऱ्या महिलेच्या हातावर जाऊन बसलं. ती महिला सुद्धा जोरजोरात ओरडायला लागली. तेवढ्यात एक वेटर तिथे आला त्यांच्या मदतीसाठी. ते झुरळ वेटरच्या खांद्यावर जाऊन बसलं आणि वेटर तिथे चुपचाप उभा राहिला. जणू काही त्याने त्या झुरळाला पाहिलंच नव्हतं. त्याने मोठ्या हुशारीने पटकन एक नॅपकिन घेतलं, झुरळाला पकडलं आणि क्षणभरात बाहेर नेऊन फेकून दिलं. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात प्रश्न उभे राहिले. वेटरला झुरळाची भीती वाटली नसेल का? त्याने ही परिस्थिती कशी हाताळली? तुम्हाला काय वाटतं? ही परिस्थिती कशी हाताळायची हे त्या वेटरला त्या प्रसंगी कळालं होतं. अर्थात त्या प्रसंगी रिॲक्शन आणि ॲक्शन कशी असावी हे त्या वेटरला कळालं होतं. तसंच जेव्हा आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्या प्रॉब्लेम्सवर आपली रिॲक्शन आणि त्या